नागपुरात बागेश्वर बाबांचं श्याम मानव यांना आव्हान 5 दिवसात नागपुरात आहे प्रदेश त्यांचा मंचही त्यांचाच श्याम मानव यांना आव्हान देणारा व्हिडिओ व्हायरल। श्याम मानव यांचं धीरेंद्र शास्त्रींना प्रति आव्हान एका रूम मध्ये ठेवलेल्या 90% जरी वस्तू ओळखल्या तरी आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती बंद करू। श्याम मानव यांची प्रतिक्रिया। एटीव्ही बुधू अशोक खरातला 7व्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी तर 8व्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यासाठी एसआयटी कडून न्यायालयाला पत्र। उद्या खरातला व्हीसी द्वारे कोर्टात हजर करणार। 8व्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडीसाठी तपास यंत्रणांकडून प्रयत्न केले जाणार। बुधू मनोहर भोसले विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल। चमत्काराच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप। पुण्यातील धनकवडीतील व्यक्तीची तक्रार। पीडित व्यक्तींनी समोर येऊन तक्रार दाखल कराव्यात। सोलापूर ग्रामीण पोलिसांचं आवाहन। कोल्हापुरातील महिला आणि अल्पवयीन मुलीच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून सुमोटो दखल। डीजीपींना तात्काळ कठोर कारवाईचे त्यांनी आदेश दिलेत। घटनेचा सविस्तर अहवाल 7 दिवसांच्या सादर करण्याचे निर्देश। कोल्हापुरातील लैंगिक शोषण प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन। 2 पोलीस निरीक्षक 2 महिला अधिकाऱ्यांसह 6 कर्मचाऱ्यांचा एसआयटी मध्ये समावेश। लैंगिक शोषण प्रकरणातील दोन्ही आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी। नाशिक नंतर आता अकोलाही लव्ह जिहादच्या घटनेनं हादरलं। प्रेमाच्या नावाखाली विवाहित तरुणाकडून मुलीचं अपहरण करत 5 दिवस घरात डांबून ठेवलं। आरोपीला ताब्यात घेत तरुणीची सुटका। अकोल्यामध्ये प्रेमाच्या नावाखाली विवाहित तरुणाकडून हिंदू तरुणीचं अपहरण करून 5 दिवस घरात डांबून ठेवलं। खदान पोलिसांकडून तरुणीची सुटका। लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप। आरोपी जमीर काझी पोलिसांच्या ताब्यात। राजकीय टॉप 9 बातमी। मसाजोग गावच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीमध्ये दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव। स्वरूपानंद देशमुख 92 मतांनी विजयी। संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देणार, त्यात मागे हटणार नाही। स्वाभिमानी मतदारांनी मला विजयी केलं। स्वरूपानंद देशमुख यांची प्रतिक्रिया। कोल्हापुरातील गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्ट संकेत। महायुतीच्या नेत्यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक। 4 मे रोजी संचालक मंडळाची मुदत संपत असल्यानं बैठक। खासदार धनंजय महाडिकांकडे अध्यक्षपद देण्याची भाजप नेत्यांची मागणी। राज्यात काँग्रेस पक्षात लवकरच होणार मोठे फेरबदल। 72 जिल्हाध्यक्ष आणि 724 तालुका अध्यक्षांची होणार नियुक्ती। काँग्रेस मुख्यालयात झालेल्या बैठकीत निर्णय। जवळपास 95% नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी। 1 मे नंतर नियुक्ती सुरू होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली। भेट खासगी कारणांसाठी झाल्याची सूत्रांची माहिती। ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी 2.5 लाखांची फौज। संजय राऊतांचं वक्तव्य। तर फौजांच्या बळावर निवडणुका जिंकल्या असत्या तर इंदिरा गांधी कधीच हरल्या नसत्या। नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। मुंबईतील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी पुस्तिका। कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन। 15 ऑगस्ट पर्यंत मराठी शिकवण्याची मोहीम। पुण्याच्या दौंड तालुक्यातील नांदूरमध्ये सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये रुपाली चाकणकरांचा भाऊ संतोष बोराटेचा पराभव। विशाल थोरात 304 मतांनी विजय। चाकणकरांच्या भावाच्या पराभवानंतर रुपाली ठोंबरेंनी पोस्ट करत डिवचलं। विशाल थोरातांकडून चाकणकरांच्या भावाचा 304 मतांनी पराभव। चांगल्या व्यक्तीला निवडून दिल्याबद्दल नांदूर गावकऱ्यांचं आभार मानत लगावला टोला। आता दिवसभरातील मोठ्या टॉप 9। नाशिकमधील टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील 4ही आरोपींना 2 मे पर्यंत पोलीस कोठडी। तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन यांना पोलीस कोठडी। कायद्याचा गैरवापर केल्याचा आरोप करत जैन सदावर्ते विरोधात बार काउन्सिलकडे तक्रार। भाजपच्या मोर्चात गिरीश महाजनांवर संताप व्यक्त करणाऱ्या महिलेविरोधात जैन सदावर्तेंनी तक्रार केली होती। ही मागणी कायद्याच्या चौकटीतील नाही असा दावा तक्रारदारानं केला। पत्राचाळ रहिवाशांना म्हाडाकडून 10% भाडेवाढ देण्याचा निर्णय। इमारतीच्या आणि घरांची दुरुस्ती करून देण्याचे म्हाडाला निर्देश। पत्राचाळ परिसरामध्ये म्हाडाच्या माध्यमातून मंदिर उभारलं जाणार। पुण्याच्या देहू रोड पोलीस परिसरातील गोळीबारात एकाचा मृत्यू। जवाहरलाल नेहरू मंगल कार्याजवळ ते आता भाजपचे कार्यकर्ते रमेश रेड्डींवर अज्ञातांनी गोळीबार केलेला होता। 2 संशयित ताब्यात।
नाशिकमधील वृक्षतोडीवरती हरित लवादाकडून 19 जून पर्यंत स्थगिती. वृक्षतोडी विरोधातील प्रकरणामध्ये स्थगिती उठवण्याची मनपाची मागणी राष्ट्रीय हरित लवादानं फेटाळली. आपत्कालीन परिस्थितीतही झाडं तोडण्यासाठी लवादाची पूर्व परवानगी बंधनकारक. मुंबईतील एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूचं प्रकरण. मृतांच्या शरीरात पेन किलर सदृश्य पदार्थ आढळल्याची शक्यता. रात्री जेवणामध्ये बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानं कुटुंबियांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये सलग 3 दिवसांपासून घसरण झाली. आज सोन्याच्या दरामध्ये पुन्हा 500 रुपयांची घसरण झाली. सोन्याचे दर जीएसटीसह 1,53,470 रुपये, तर चांदीच्या दरामध्ये आज 1,000ची वाढ झाली आहे. चांदीचे दर जीएसटीसह 2,50,290 रुपयांवरती आलेले आहेत.